रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. ना ओव्हन, ना अंडं, ना कोणती क्रीम, कोणतंही महागडं सामान न वापरता आज आपण क्रिसमस स्पेशल प्लम केक तयार करणार आहोत. खरं तर हा केक वाईनपासून किंवा रमपासून केला जातो, पण आपल्याला याची सवय नसते. त्यामुळे आपण मोसंबीचा ज्यूस वापरून आपण हा प्लम केक तयार करणार आहोत. अगदी तसाच टेक्स्चर आणि खाण्यासाठी सुद्धा तशाच चवीचा. चला तर वेळ न दवडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 मोसंबीचा ज्यूस काढून घेतलेला आहे आणि त्या रसामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट घालायचे आहेत. त्याचबरोबर आपण इथे टूटी फ्रुटीसुद्धा घातलेली आहेत. आता हे मिश्रण आपल्याला 1 तासासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. 1 तासामध्ये छान असे फुलले जातात. तर प्लम केक करण्यासाठी आपल्याला अशाच पद्धतीने हे ड्रायफ्रूट सोक करून ठेवायचे असतात. त्यामुळे त्याचा फ्लेवर केकला छान येतो. आता आपल्याला याच्यामध्ये साखरेचं कॅरेमल करून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 वाटी साखर पॅनमध्ये घेतलेली आहे. गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे. अजिबातही फास्ट गॅस करायचा नाही आहे. स्लो गॅसवरतीच आपल्याला साखर कॅरेमलाइज करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकताय बघा, साखरेला अजिबात ढवळायचं नाही. आधी साखर विरघळायला लागली नंतरच आपल्याला हे चम्मचने ढवळून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता, साखर आता मेल्ट व्हायला लागलेली आहे. तर पूर्णपणे साखर ही वितळू द्यायची आहे. साखर आपली आता ही पूर्णपणे विरघळलेली आहे. थोडासा आणखीन आपल्याला थोडा डार्क कलर घ्यायचा आहे. बघा, थोडासा डार्क कलर आला की आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. पण पाणी घालताना गॅस बंद करायचा आहे आणि अर्धी वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे. पाणी घालताना सावकाश घालायचं आहे आणि थोडं थोडं करूनच पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता, पाणी घातल्याबरोबर एकदम असं पूर्ण फुलून येतं ते. त्यामुळे सावकाश आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि पाणीसुद्धा आपल्याला अर्धी वाटीच घ्यायचं आहे. पाणी घातल्याबरोबर साखरेच्या गुठल्या होतात, तर गुठल्या आपल्याला मोडत मोडत हे पूर्ण आपल्याला सिरप करून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकताय बघा, छान उकळी येऊ द्यायची आहे. पाणी घातल्यानंतर या मिश्रणाला छान उकळी येऊ द्यायची आहे. तर तुम्ही ते बघू शकताय बघा, साखर छान कॅरेमलाइज झालेली आहे. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता आपण केकसाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊया. इथे मी मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 4 चमचे तेल घालायचं आहे. 4 चमचे आपल्याला याच्यामध्ये दूध घालायचं आहे आणि त्यानंतर इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. तुम्हाला जर मैदा घालायचा नसेल तर तुम्ही गव्हाच्या पिठापासून हा प्लम केक तयार करू शकता. आणि इथे आपल्याला 3 चमचे मिल्क पावडर वापरायची आहे. 1 चमचा याच्यामध्ये बेकिंग पावडर घातलेली आहे. अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे. इथे आपल्याला दालचिनी आणि लवंगची 2 चिमूटभर अशी पावडर घातलेली आहे. त्यानंतर थोडंसं जायफळ आपल्याला किसून घालायचं आहे. सगळं साहित्य आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे. त्यामुळे आपला केक छान असा फ्लफी तयार होतो. बेक केल्यानंतर या केकला छान अशी जाळी सुटते. त्यामुळे आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी कॅरेमलाइज केलेली साखर घालायची आहे. तर सगळं साहित्य आपलं बघा, ह्याची साखर पूर्ण लागणार आहे आपल्याला. साखर या केकमध्ये अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे ही साखर पूर्ण घालून घ्यायची आहे. आणि त्यानंतर सोक केलेले आपण ड्रायफ्रूट घातलेले आहेत. तर आधी थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे बॅटर मिक्स करताना अगदी हळूवारपणे मिक्स करायचं आहे. एकदम फास्ट करायचं नाही आहे. हळूवारपणे जर केलं ना, बॅटरमध्ये छान हवा तयार होते आणि आपला केक छान फुलण्यास मदत होते. त्यामुळे आपल्याला हे मिक्स करताना हळूवारपणेच मिक्स करायचं आहे. केकचं बॅटर आपलं इथे तयार झालेलं आहे. आता मी इथे केक मोल्ड घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये केक बेक करणार असेल ना, त्याला तुम्ही आधी पहिल्यांदा तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे किंवा त्यामध्ये खाली बटर पेपर लावलात ना तरी चालेल. पण तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे, त्यामुळे केक आपला अजिबात चिटकणार नाही. आणि जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही बटर पेपरसुद्धा याच्यामध्ये घालू शकता. आता हे सगळं मिश्रण थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे एअर जमा झाली असेल तर पूर्णपणे ते निघून जाईल. आणि हे सगळं करताना आपल्याला कुकर फ्री हीट करायला ठेवायचं आहे. तर आज केक आपण कुकरमध्ये तयार करणार आहोत आणि वरूनसुद्धा आपल्याला आवडीचे ड्रायफ्रूट घालायचे आहेत. तर अशा पद्धतीने ते आपण सगळं छान सजवलेलं आहे हा केक. प्लम केकमध्ये ना ड्रायफ्रूट खूप एकदम जास्त असतात, त्यामुळे हा खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतो आणि प्लम केकची चवसुद्धा फारच छान असते. ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता.
तर इथेच बघा इथे मी सगळे वरून ड्रायफ्रूट लावून घेतलेलं आहे आणि कुकरसुद्धा आपला छान फ्रीहीट झालेला आहे. आता आपण याला कुकरमध्ये घालून छानपैकी बेक करून घेऊया. हे जे केकचं बॅटर असतं ना ते थोडंसं घट्टच असतं. जर पातळ झालं असेल ना तर आपण जे पण ड्रायफ्रूट याच्यामध्ये घातलेले आहेत ना ते तळाशी जाऊन बसतात. त्यामुळे हे जे बॅटर असतं ना ते आपल्याला घट्टच ठेवायचं आहे. त्यामुळे केक ना छान फुलला जातो. आता कुकरचं झाकण लावून आपल्याला लो फ्लेमवरती हा कुकर जवळजवळ 1 तास तरी हा बेक करायला लागतो. तर 1 तासाच्या आधी आपल्याला कुकर अजिबातसुद्धा खोलायचं नाही आहे. 1 तासानंतर आपण बघूया. बघा केक मस्त एकदम बेक झालेला आहे. आता आपण ह्याला पूर्णपणे थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतरच आपण ह्याला कट करायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता टूथपिकला अजिबातसुद्धा मिश्रण लागत नाही आहे. म्हणजे केक आपला छान बेक झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे. केक हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि थंड करून आपल्याला ह्याला डिमोल्ड करायचं आहे. एखाद्या प्लेटमध्ये आपण ह्याला केकला काढून घ्यायचा आहे आणि हव्या त्या आकारामध्ये आपल्याला ह्याला कट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय बघा कलर न वापरतासुद्धा केकला काय मस्त कलर आला आहे बघा. आता आपल्याला बटर पेपर काढून घ्यायचा आहे. बटर पेपर लावल्यामुळे आपल्या केक ट्रेला अजिबातसुद्धा हे चिटकत नाही. मस्त एकदम मऊ आणि जाळीदार आपला केक इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर तुम्ही ते पाहू शकताय बघा मस्तपैकी एकदम ड्रायफ्रूटसुद्धा घातलेलं आहे. भरभरून एकदम ड्रायफ्रूट घातलेलं आहे. त्यामुळे हा हेल्दीसुद्धा आहे. तर आता आपण कट करूनसुद्धा बघूया. आतपर्यंत मस्त जाळी यायला आलेली आहे बघा. आता हव्या त्या आकारामध्ये आपल्याला ह्याला कट करून घ्यायचं आहे. मस्त एकदम जाळीदार केक झालेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता बघा मस्त एकदम आतपर्यंत काही सुंदर जाळी आलेली आहे बघा. आतपर्यंत छान असा केक आपला बेक झालेला आहे आणि मस्त एकदम मऊसुद्धा झालेला आहे. मऊ एकदम लुसलुशीत केक आपला खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे. केक बनवण्यासाठी जे प्रमाण मी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर केलात ना तर तुमचा केकसुद्धा असाच मस्त एकदम मऊ आणि आतमध्ये छान जाळी पडेल. खाण्यासाठी सुद्धा तितकाच भारी लागतो. तर तुम्ही ह्या क्रिसमसला असा प्लम केक नक्की ट्राय करून बघा. तर तुम्हाला क्रिसमस स्पेशल हा प्लम केकची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.